नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। शेवगाव येथील दुय्यम निबंधक यांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी केंद्र सरकारच्या तुकडेबंदी कायद्याला दाखवली केराची टोपली व तुकडेबंदी कायद्याचा भंग केला। सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दुय्यम निबंधकाने सातबारावर कोणतेही शहानिशा न करता आकृषक शेतजमिनीचा चेरीमेरी घेऊन खरेदी खत व्यवहार करून दिल्याने शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मौजे बोधेगाव येथील गट क्रमांक 156-1 मधील मिळकत सन 2017 पासून वाटपाच्या दाव्यासाठी न्यायप्रविष्ट असताना त्यातील 8 गुंठे खरेदी खत लिहून देणार व शिवगंगा अशोक भांगरे राहणार बोधेगाव यांनी खरीदार देवगिरी गुलाबराव गिरी पुणे यांना कुलमुक्तार देऊन त्यांच्याकडून 8 गुंठे क्षेत्राचा दस्त करून दिला। संबंधित दस्तऐवज करताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून संबंधित दस्त नोंदणी केली। संबंधित दस्तऐवज करण्यापूर्वी कोणत्याही वर्तमानपत्रात नोटीस देण्यात आलेली नाही। सदर मिळकत ही शेवगाव कोर्टात रेमो नंबर 298/2017 वाटपासाठी दावा दाखल असून सदर मिळकत वडिलोपार्जित असून अशोक बाबूराव भांगरे यांनी त्यांच्या हिश्श्याची मिळकत 2005 सालीच विकून इतर भावांच्या नावावर असलेली जमीन चुकीच्या पद्धतीने वाटप करून बायकोच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार केला होता। त्यानुसार अशोक भांगरे याने बेकायदेशीर वाटप करून बायकोच्या नावाने मयत भावाची जमीन नावावर करून घेऊन जानेवारी महिन्यात 8 गुंठे जमीन तुकडेबंदी कायदा असताना खरेदी खत करून दिले। हा धक्कादायक प्रकार शेवगाव येथील दुय्यम निबंध यांनी केला असून लवकरच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईबाबत रामलिंग भांगरे यांनी अर्ज केला आहे। सदर खरेदी खत नोंदवण्यासाठी कामगार तलाठी यांच्याकडे आला असताना कामगार तलाठी व सर्कल यांनी सदर खरेदी खत हे बेकायदेशीर झाले असून तुकडेबंदी कायद्याचा भंग झाल्याप्रकरणी सदर नोंद रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे दुय्यम निबंधक व खरेदी देणार यांचा काळा कारनामा समोर आला आहे। ठेकेदार रामबाबूराव भांगरे गट नंबर 156-1 या गटातील हिस्सेदार असून आमचे हिस्सेदार अशोक बाबूराव भांगरे यांनी त्याच्या वाटेची हिस्सेची जमीन 30 आर क्षेत्र हे ते विक्री करून 2005 साली विक्री केलेलं आहे। त्याच्यानंतर 2014 साली 13 साली त्यांनी आपलं स्वतंत्र मज अधिकार नियम 1960 नुसार 60च्या 85 कलमानुसार वाटप करून घेतलेलं आहे आणि त्याचे क्षेत्र विकून हे पत्नीच्या नावे 23 आर क्षेत्र टाकलेलं आहे। त्या क्षेत्राचं पत्नीच्या क्षेत्रापैकी 8 गुंठ्याचा त्यांनी व्यवहार केलेला आहे। 23 आर क्षेत्रापैकी 8 गुंठ्याचं क्षेत्राचा व्यवहार करताना गुलाबगिर गिर बाबा यांच्या नावे त्यांनी मुक्तारपत्र केलं आहे आणि मुक्तारपत्र करून आज जून 2024 मध्ये त्यांनी खरेदी खत केलेलं आहे। खरेदी खताचा दस्तऐवज करत असताना दुय्यम निबंधक शेवगाव यांनी कोणत्याही कागदपत्राची शहानिशा केली नाही। सदरचा दावा हा कोर्टात चालू आहे। सदरच्या दाव्यामध्ये वाटपाच्या दाव्यात अजून क्षेत्र कोणाच्याच वाट्यावर आलेले नाही। सदरचं क्षेत्र हे त्यांनी बोगस 85 पत्नीच्या नावावर टाकून विक्री केलेली आहे। सदरच्या क्षेत्रामध्ये दुय्यम निबंधक साहेब यांनी त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट असलेल्या 8 गुंठ्याचा व्यवहार केलेला आहे। सदरचा दस्तऐवज हा खोटा असून या ठिकाणी संगनमताने देवगिर बाबा त्याच्यानंतर शिवगंगा अशोक भांगरे आणि दुय्यम निबंधक यांनी हा बनावट खोटा दस्तऐवज करून तो तयार केला आहे। सदरचा दस्तऐवज ज्यावेळेस तलाठी मंडलाक यांच्याकडे नोंदीसाठी आला त्यावेळेस सदरचा दस्तऐवज मंडलाक यांनी सबब तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार झालेला असल्यामुळे सदरची नोंद घेण्यात आलेली नाही। म्हणून या ठिकाणी जर मंडलाकडे जर माहीत आहे तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध हा कायद्याविरुद्ध हा व्यवहार आहे तर सरळचा हा व्यवहार हा दुय्यम निबंधक यांना का कळू नये? त्यांनी का हा व्यवहार केला असावा? त्यांनी चिरमिरी घेऊनच हा व्यवहार केला। या अर्थ या दुय्यम निबंधकाची चौकशी व्हावी। दुय्यम निबंधकाची चौकशी होऊन त्यांच्यावर खात्याने सस्पेंड बडतर्फी करण्याची कारवाई होईल। यामध्ये सदर दुय्यम निबंधकाने झालेला व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मी मागणी करत आहे आणि सदरच्या चौकशीसाठी मी आयुक्तालय यांच्याकडे मागणी करणार आहे।